नमस्कार, माझे नाव वेदिका विलास वाकडे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा या शाळेची विद्यार्थिनी. माझ्या प्रयोगाचं नाव आहे महामार्गावरील पाण्याचे व्यवस्थापन आणि वृक्ष संवर्धन. आपण सध्या पाहतो की भारत शासन रस्त्याच्या कडेला झाडे लावण्याचा उपक्रम राबवत आहे. पण ही झाडे पावसाळ्यात लावली जातात. त्यामुळे उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये झाडांना पाणी मिळत नाही. झाडांना पाणी न मिळाल्यामुळे झाडे नष्ट होतात आणि पावसाळ्यामध्ये रोडवरती प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. पण हे पावसाचे पाणी वाया जाते, कोणी याचा वापर करत नाही. तर मी याचे निरीक्षण करून हा प्रयोग केला आहे. पावसाचे पाणी जे आहे ते आपण या नाल्यांमधून या टाक्यांमध्ये स्टोअर करू शकतो आणि जे स्टोअर केलेलं पाणी आहे ते आपण हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सोलरच्या साहाय्याने झाडांना देऊ. ते झाडांना आपण सोलरच्या साहाय्याने दिल्यामुळे विजेची बचत होईल आणि जो खर्च आहे विजेसाठी लागणारा तो देखील वाचेल. हे पाणी आपण देत आहोत ते आपण ठिबक सिंचनच्या साहाय्याने देणार आहोत. कारण की आपण जे पाणी स्टोअर केलं आहे ते मर्यादित स्वरूपाचं आहे आणि ते पाणी मर्यादित स्वरूपाचं असल्यामुळे सगळ्या झाडांना सारख्या प्रमाणात पाणी देण्यासाठी आपण ते ठिबक सिंचनचा वापर करून देणार आहोत. या प्रयोगामुळे काय होईल, भारत शासनाचा दरवर्षी झाडे लावण्याचा खर्च वाचेल आणि भारतातील जे रस्ते आहेत ती झाडे लावल्यामुळे आणखी सुंदर दिसेल. पाण्याचे व्यवस्थापन होईल आणि वृक्ष संवर्धन होईल. वृक्ष संवर्धन झाल्यामुळे आपलं पर्यावरणाचं संतुलन हे सारखं राहील.